आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे IFB टॉप लोड वॉशिंग मशीनचा डेमो। ते 7 kg मध्ये आहे। डोर इथून ओपन होईल। ओपन झाल्यानंतर एक कपडा टाकायचा, कॉइन, पिन, मेटलचे वस्तू वगैरे सगळे चेक करून टाकायचा। हाफ लोड टाकायचा, फुल लोड टाकायचा असेल तर 4 बोट पेस्ट ठेवायचा, थोडी जागा ठेवायची। हा डिटर्जंट ट्रे इथून ओपन झाला, याच्यामध्ये लिक्विड पावडर वापरायची आणि हा जो छोटा दिलेला आहे त्याच्यामध्ये लिक्विड वापरायचं आणि इथून हा बंद होऊन जाईल। त्याच्यानंतर डोर इथून क्लोज केलं, बंद केलं। इथून आपण मशीन ऑन केली। मशीनचं पॉवर बटन आहे। ऑन केल्यानंतर हे प्रोग्रामचं बटन आहे। आता प्रोग्रामचं बटन दाबून आपण तो प्रोग्राम सगळे खाली वरती घेऊ शकतो। आता हे मिक्स डेली दररोज वापरण्यासाठीच आहे। मिक्स डेली मिक्स कपडे असतील तर त्याच्यामध्ये टाकायचे। कॉटनचे बेडशीट असतील, ब्लँकेट असेल, हेवी लोड तर तो कॉटन मध्ये येईल। त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे कपडे तर इथे येतील। त्याच्यानंतर डेलिकेट्स साड्या असतील, वर काम केलं नाजूक कपडे डेलिकेट्स मध्ये येतील। आपण प्रोग्रामचं बटन घेऊन खाली वरती घेतोय। स्टेन फायटर जास्त डाग वगैरे असतील, जास्त मळलेले असतील, स्टेन फायटर मध्ये येतील। हे बल्की पडदे असतील, कर्टन्स असतील, कव्हर असतील तर ते येतील। बेबीवेअर लहान बाळांचे असतील तर ते बेबीवेअर मध्ये येतील। त्याच्यानंतर एंटी एलर्जन घरात पेशंट वगैरे असतील ज्यांचे कपडे आपल्याला शेपट धुवायचे, एलर्जी वगैरे असेल तर ते एंटी एलर्जन मध्ये येतील। त्याच्यानंतर हा मिक्स डेली दररोज वापरण्यासाठी। आता आपण मशीन बंद केली की मिक्स डेली घेतला आणि हे एक्स्ट्राचे ऑप्शन आहेत। हे सोक बादलीमध्ये भिजायला कसे टाकतो कपडे तसे आपण मशीनमध्ये भिजायला टाकू शकतो। हे वॉश आपल्याला 20 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर घेऊ शकतो। वॉटर लेवल आपण 1 ते 10 पर्यंत घेऊ शकतो, कमी जास्त करू शकतो। हे 6, 7, 8 हे 10 पर्यंत आपण वॉटर लेवल घेऊ शकतो। स्टीम आहे। आता कोणत्या मिक्स डेली, कॉटन हे मोठे प्रोग्राम आहेत त्यांना आपण स्टीम ॲड करू शकतो, निर्जंतुकीकरण करू शकतो। त्याच्यानंतर हे रिन्स आहे, आपण 4 वेळा 5 वेळापर्यंत आपण एक्स्ट्रा रिन्स घेऊ शकतो। त्यानंतर स्पिन आहे, आपण फक्त आपल्याला सुकवायचे असतील, वाळवायचे असतील, ड्राय करायचे असतील तर स्पिनमध्ये येतील। डिले स्टार्ट आहे, तर आपण डिले स्टार्ट लावू शकतो, म्हणजे आपण 24 तासापर्यंत डिले याचा लावू शकतो। म्हणजे मशीन 24 तासानंतर स्टार्ट होणार। म्हणजे तुम्ही बाहेर जाणार असाल आणि डिले लावून जायचं, मशीन स्टार्ट करून जायचं, त्यानंतर मशीन चालू होईल। त्यानंतर स्प्रिंकलिंग आहे, डायरेक्ट वरून ते पाणी घेतलं जातं। त्यानंतर ही मशीन बंद केली, मशीनचं पॉवर बटन ऑन केलं, डोर इथून ओपन केलं। ओपन केल्यानंतर इथं कपडे टाकली, एक एक कपडा टाकला, सगळं चेक करून टाकलं। त्याच्यानंतर लिक्विड टाकलं, बंद केलं, डोर क्लोज केलं। त्याच्यानंतर आपण इथून मशीनचं पॉवर बटन ऑन केलं। पॉवर बटन ऑन केल्यानंतर आपण एक्सप्रेस वॉश घेतला, कमी मळलेले कपडे असतील आणि इथून मशीन स्टार्ट होऊन